नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? फायनली मी निघाली आहे डेट्रॉईटवरून मुंबईसाठी आणि आय एम सुपर एक्सायटेड आणि नर्वससुद्धा होती की एकटी जाणार आहे आणि ह्या 3 बॅगा खरंच जोपर्यंत चेक इनमध्ये जात नव्हत्या टेन्शन येत होतं हँडल करायचं. पण आय समहाव मॅनेज्ड आणि मग एवढी झोप येत होती कारण सकाळी लवकर उठलेली पॅकिंग करायला आणि रूम आवरायला. एक गोष्ट जी मला खूप इरिटेटिंग वाटली ते म्हणजे माझ्या बाजूला जो व्यक्ती बसलेला तो पण आय गेस इंडियाला जात होता आणि ही वॉज नॉट वेल मॅनर्ड आणि वेल बिहेव्ड विच ॲक्च्युली ट्रिगर्ड मी. तुम्ही पण कधी असं एक्सपिरियन्स केलं आहे का? लेट मी इन द कॉमेंट्स बिलो. पण द गुड थिंग वॉज की माझी विंडो सीट होती सो मी मस्त व्ह्यूसुद्धा एन्जॉय केला विथ माय नेटफ्लिक्स. आणि नेटफ्लिक्सवर जस्ट छावा मूवी आलेला आणि मी तो बघितला आणि मी एवढी इमोशनलसुद्धा झालेली. पण खरंच खूप 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 मस्त मूवी आहे. त्या बेस्ट पार्ट म्हणजे माझा ले ओव्हर पॅरिसला होता. दो मी पॅरिसमध्ये फिरू तर नाही शकली पण पॅरिस एअरपोर्ट तर बघितला आणि आय वॉज सुपर एक्सायटेड की एक दिवस मी या ब्लॉगमध्ये म्हणते की मृण्मयी नक्की पॅरिसला जाईल, होपफुली मॅनिफेस्टिंग. आणि नंतर मग लेओव्हर संपवून मी परत फ्लाईटमध्ये बसली आणि गेस वॉट, आफ्टर 8 आवर्स ऑफ फ्लाईट मी फायनली मुंबईत लँड झाली. फायनली आय एम बॅक.